उन्हाळा चालू झालेला आहे, गरमी वाढलेली आहे आणि अशा गरमीमध्ये डिहायड्रेशन कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण बनवणार आहोत समर ड्रिंक. चला तर बघूया. मसाले ताकासाठी चविष्ट असा मसाला कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. 2 मिनिटात परफेक्ट प्लेन ताक कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. आणि हे घट्ट दही चांगलं घुसळून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरला लावत आहे हे दही आणि त्यात घालणार आहे मस्तपैकी असे थंड असे बर्फाचे क्यूब्स. तर मी मिक्सरला लावलेलं आहे दही. 2 मिनिटात परफेक्ट प्लेन ताक तयार झाला आहे. हा आहे प्लेन ताक आणि प्युअर असा हा प्लेन ताक आहे. याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्यात जाऊन बघा. हे बघा आहे की नाही ओरिजिनल प्युअर असं ताक. हा ताक जास्त गुणकारी असतो. तुम्हाला इन्स्टंट ताक बनवायचं असेल तर तुम्ही 2 चमचे दही घ्या, त्यात थंड असं बर्फाचं पाणी घ्या, बर्फाचे तुकडे घ्या, त्यात सैंधव मीठ टाका, मिक्स करा आणि सर्व करा. तुम्ही पण घरच्या घरी असा प्युअर ताक बनवा. हा जो फेस आलेला आहे ते लोणी आहे. हा प्लेन ताक तयार झालेला आहे. आता नेक्स्ट रेसिपी आहे चटपटीत असा चविष्ट मसाले ताक कसा बनवायचा आहे. त्यासाठी मसाले कोणते लागतील हे बघायचे आहेत. आता आपण बनवणार आहोत जलजीरा पावडर. तर ती कशी बनवायची ते मी दाखवत आहे. तर मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. ती चांगली भाजलेली आहे, जास्त भाजायची नाही आहे, अगदी हलकी अशी नुसतं गरम करायची आहे ती. त्याचं मॉइश्चर जायला पाहिजे अशी गरम करायची आहे. हे घेतलेलं आहे जिरा. 2 मोठे चमचे जिरा घेतलेलं आहे. ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे असं भाजायचं आहे. आणि यानंतर मी घेतलेली आहे 7-8 दाणे काळी मिरीचे. ते सुद्धा हलकं असं भाजून घ्यायचं आहे. काळी मिरी चांगली 2 मिनिटासाठी चांगली रोस्ट झालेली आहे. आणि आता आपण घेऊया ही पुदिनाची पानं. ही पुदिनाची पानं मी मस्तपैकी ड्राय करून ठेवलेली होती आणि स्टोअर केलेली. तर ही पण घ्यायची आहेत. याच्याने चांगला अरोमा येतो. ही पुदिन्याची पानं चांगली वाळलेली आहेत, त्यामुळे जास्त एकदम गरम नाही करायचं आहे, सेकंदासाठी करायचं आहे. हे सगळं रोस्ट झालेलं मिश्रण आहे ते आता आपण काढून घेऊयात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यात हिंग घालू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे. आणि मी घेत आहे खडा हिंग. तर हा घेतलेला आहे, पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे हा. तो घेऊन तो भाजत आहे आणि चांगला भाजला की त्यात मी पाव चमचा सुंठ पावडर आहे ही ती घालत आहे. ती पण थोडीशी भाजून घेते, जास्त नाही, नुसतं हलकं असं भाजून घेते. यानंतर घालणार आहे मीठ. चवीप्रमाणे मीठ घ्या. मी घेतलेलं आहे काळं मीठ. काळं मीठ, साधं मीठ दोन्ही घेतलं तरी चालतं. तर मी थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्या. आणि ही घेतलेली आहे आमचूर पावडर. हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे घेणार आहोत आणि चांगली फाईन अशी पावडर करणार आहोत. तुम्हाला जर यात धणे टाकायचे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही धणेसुद्धा टाकू शकता. तुम्ही जलजीरा पावडर कशी बनवता हे कमेंट्स करून नक्की सांगा. ही बघा तयार झाली जलजीरा पावडर. आता रिफ्रेशिंग ताक कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे चमचाभर जिरं आणि ते चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्यात घालणार आहे पुदिन्याची पानं,
कोथिंबीर, काळं मीठ आणि भाजलेलं जिरा, मिरची. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात आलं घातलं तरी चालेल. या मिश्रणाची चांगली बारीक अशी पेस्ट करून मग ती ताकामध्ये घालायची. आणि तुम्हाला जर जलजिरा पावडर टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही चमचाभर टाकू शकता त्यात. आणि वरून बर्फाचे खडे घाला आणि मस्त रिफ्रेशिंग असं ताक, मसाले ताक तयार झालेला आहे. तो सर्व करा. प्लेन ताकामुळे शरीर थंड राहते, तर मसाले ताकामुळे पचन सुधारते आणि चवीसाठी उत्कृष्ट असं परफेक्ट पेय समर ड्रिंक आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.